पुण्यामध्ये नवीन चालू झालेली पॅराग्लायडिंग. मॅच सोडायची नाही ना, खोलायची नाही. लखन बोले टकाटक टक खटाखट. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या छानशा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता सकाळ झालेली आहे आणि सर्वांचा क्रिकेटचा सेशन आजचा संपलेला आहे. आप्पा आज 2 मॅच जिंकल्या, कसं वाटतंय? भारी वाटतंय. आज आप्पाच्या कॅप्टन्सी मध्ये 2 मॅच जिंकण्यात आल्या आहेत. One eternity later. तर मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि आईने बनवलेला आहे आज नाश्त्यामध्ये कुटके. आमच्या इकडे ह्याला लातुरीमध्ये कुटके म्हणतात आणि आपल्या पुण्याच्या भाषेत म्हणलं तर चपातीचे पोहे. तर तुम्हाला कोणाला आवडतात त्यांनी कमेंट करा लवकर, आम्हाला आवडतात म्हणून. आणि आता लॅपटॉप घेतला आहे पप्पांचा, कारण मला थोडं काम करायचं आहे. पटकन काम करून घेऊ. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 3. जेवण बिवण झालेलं आहे मस्तपैकी. आणि हे बघा इथं कुणाची एंट्री झालेली आहे, बालाशेठची एंट्री झाली आहे. उर्फ मुझे पहचानो, माझा मामा. काय चाललंय मामा? मामा काय चाललंय? ही नन अबाव, ही इज बिझी इन हिज मोबाईल, आहे का नाही? मला बोलतोय. तर मंडळी आता वाजलेले आहे दुपारचे 3:30 आणि आता मी चाललोय बाहेर पप्पांबरोबर. आता कुठं चाललोय हे तर तुम्हाला पुढे ब्लॉगवरती कळेलच. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. अरे मामा तू केलंय ना सबस्क्राईब? अरे तू केलंय ना सबस्क्राईब? तर काय बोलत नाही. नो रिॲक्शन इन आवर ब्लॉग. आफ्टर 1 hour ऑफ ट्रॅव्हल आपण फायनली पोहोचलोय माझी फेवरेट जागा. आणि जर माझ्यासारखं जर कोणी आर्टिस्ट असलं आणि ते सगळ्यात जास्त जर केअर करत असेल तर ते केअर करत असेल त्याच्या आर्ट सप्लायची. आणि तो एक दिवस येतो जेव्हा आर्ट सप्लाय रिफिल करायचा दिवस येतो. आणि मी आलं आर्ट सप्लाय रिफिल करायला आर्ट स्टेशन. जीव आहे आमचा आर्ट स्टेशनवरती आहे. मटेरियल लागतं ते सगळं घेतलं बरं का. आधी एवढं मटेरियल घेतलं ना डायरेक्ट बजेट आउट ऑफ बजेट झालं. तरी आता इतकं मोठं सामान घेतलं आहे, पण जे इम्पॉर्टंट तेच घेतलं आहे. दाखवतो तुम्हाला. भाई साहब ये 1 नंबर सोडा बनाते देखो पीने के लिए. 1 नंबर सोडा बनाया भैया. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई?
घरी आल्यानंतर पहिली गोष्ट लागते ती म्हणजे पाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:45 आणि जे टेबल आहे म्हणजे जो मी इकडं सरकून घेतला आपला स्टुडिओ टाईप जे स्मॉल स्टुडिओ आहे त्याच्या जागेवरती, तर इतकं घाण झालं त्याला सर्वाला आवरावं लागेल. आणि जेवढं पण मी सगळं मटेरियल आणलं आहे ते माझ्या मागं समोरच आहे. आणि काय काय आणलं आहे मी तुम्हाला सगळं दाखवेल. कितीचं आणले, काय आणले, कोणाचा रेट काय आहे, किती आणि टोटल बिल किती आले मी तुम्हाला सर्व सांगेल. ब्लॉगमध्ये सोबत राहा माझ्या. लवकरात लवकर हे आवरून घेऊ. लेट्स गो फॉर अ टाइम लॅप्स. तर मंडळी फायनली आपला जो सामान आहे ते सगळं आवरून झालेलं आहे टेबल. बट जे न्यू मटेरियल आहे ते अजून लावलं नाही, कारण आधी म्हणलं मी तुम्हाला दाखवावं त्यामुळे मी ते ठेवलं नाही. तर तुम्हाला पटपट एक एक गोष्ट सांगतो विथ रेट आणि लास्टला तुम्हाला टोटल बिल देखील सांगतो. चला, तर फर्स्ट मी घेतले कॅमेलचे 14 शेडचे ॲक्लेरिक पेंट्स आणि मी मुद्दाम 9 ml नाही तर 20 ml घेतलेत कारण कलर्स पुरत नाहीत सध्या. हे पडले मला 790. नेक्स्ट घेतला मी हा व्हाईट कलरचा ॲक्लेरिकचा डब्बा, कारण पुरत नाही व्हाईट कलर, त्याच्यामुळं हा डायरेक्ट 100 mlचा घेतला. हा पडला मला 120. पुन्हा घेतले मी 2 आयटम. एक तर घेतला फिक्सेटिव्ह स्प्रे आणि दुसरा घेतला वॉर्निश स्प्रे. दोन्ही पण मी स्प्रेमध्ये घेतले कारण लिक्विड नाही आवडत मला, ठीकठाक वाटतं स्प्रे. आणि दोन्ही पण 200 mlचे ट्यूब आहेत. हे मला पडले 390. आपण घेतलेली आहे ओजेसची 2.0 mmची मेकॅनिकल पेन्सिल आणि ही एक सिंगल मेटलची अख्खी स्टीलची आहे. ही अख्खी मला एक पेन्सिल पडली आहे 160 रुपयाची म्हणजे 160. ह्याच्या रिफिल्स भेटलेल्या आहेत, हे 10 रिफिल्स, हे पडले मला 60 रुपीज. त्याच्यानंतर मी घेतलं कॅमेलचं ॲक्लेरिक पेंटचा बर्न सियाना कलर, ब्राऊन कलरच म्हणा तुम्ही आपल्या भाषेत. हा कलर घेतला आहे 40 mlची याची सेपरेट ट्यूब घेतली कारण हा सुद्धा कलर लवकर संपतो म्हणून ही एक सेपरेट कलर. त्याच्यानंतर ह्या 2 मास्किंग टेप 20 हे 40 रुपीज. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ह्याचा कीप स्माइलिंग ब्रँडचं इलेक्ट्रिक इरेझर, जे की मला पडलेलं आहे 380 रुपीजला विथ स्मॉल टिप आणि बिग टिप. त्याच्यानंतर घेतलेलं आहे सगळ्यात रेअर आणि सगळ्यात महाग म्हणजेच टोम्बो मोनो इरेझर. हे मला पडलेलं आहे 399 म्हणजे 400 रुपयाचं आणि हे फक्त एक इरेझर आहे डिटेलिंगसाठी. हे पडले 400 रुपयाला. त्याच्यानंतर मी घेतले ब्रुस्टोचे आर्टिस्टवाले व्हाईट ब्रिसलचे ऑइल अँड ॲक्लेरिक कलरचे ब्रशेस, जे की मला पडलेले आहेत टोटल 700 रुपयाचे. 700 रुपीजचे हे अख्खे ब्रशेस पडलेले आहेत. त्याच्यानंतर मी घेतला एक पेंट काढण्यासाठी स्पॅच्युला. हा एक स्पॅच्युला घेतलेला आहे, सिंगल स्पॅच्युला घेतलेला आहे. हा अख्खा स्पॅच्युला पडलेला आहे मला 150 रुपीज म्हणजे 150 रुपयाला. सेकंड लास्ट आयटम म्हणजे ब्रुस्टो ब्रँडचे मी घेतलेले आहेत 110 GSMचे A4 साईजच्या ड्रॉइंग शीट्स फॉर स्केचिंग कलर पेन्सिलसाठी. आणि वॉटर कलरसाठी माझ्याकडे ऑलरेडी होतं शीट A4 साईजच्या, त्याच्यामुळे मी ते घेतले नाही. हे मला पडलेले आहेत 198 म्हणजे 200 रुपयाचे शीट्स आहेत, 40 शीट्स भेटलेले आहेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट हे कॅन्सन कंपनीचे A3 साईजचे वॉटर कलर शीट. हे मला पडलेले आहेत 5 शीट 200 रुपयाला. आणि हे सर्व आयटम्स मी घेतलेले आहेत आर्ट स्टेशन पुणे इथून फ्रॉम FC रोड. तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला दाखवलं आहे मी. मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 10 आणि जेवढं पण मटेरियल होतं सगळं मी अनबॉक्स करून त्याच्या जागेवरती ठेवलेलं आहे. जसं की पेंट ब्रशेस ओपन करून मी इथे ठेवलेले आहेत.
मेकॅनिकल इरेझर, इरेट्स ह्याचं सगळं सामान इकडे, स्पॅच्युला इकडे. कलर्समध्ये बघितलं तर इकडच्या साईडमध्ये सगळं सामान असतं. एक्स्ट्रावाली इथं ट्यूब ठेवली, नवीन कलर्स इथे ठेवल्यात, तिथं डब्बा ठेवला आहे, फिक्सेटिव्ह आणि वॉर्निश तिकडे आहे. आणि छोटं मोठं जे सामान आहे एक्स्ट्रावालं, जसं की टोम्बो मोनो इरेझर, नवीनवाली पेन्सिल आणि हे सगळं ह्याच्यात आहे. आणि जे टेप आहेत ते ह्याच्यात आहेत. आणि ड्रॉइंग शीट्स ह्या खाली येतात माझ्या. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे बिल. तर अख्खं बिल आलेलं आहे माझं 4606 रुपीज. बापरे, विथ डिस्काउंट. जर विदाऊट डिस्काउंट लावलं ना विचारू नका. जे फर्स्ट असल्यामुळे आपल्याला भेटलं 10% डिस्काउंट फर्स्ट विजिटमुळे. अँड डू विजिट टू आर्ट स्टेशन इफ यू आर अन आर्टिस्ट. तर मंडळी, आता सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला काय गोष्ट बोलतो तर ती मी लास्टची गोष्ट एकच बोलतो. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग असेल, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा पुन्हा नवीन छानशा ब्लॉग बरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. डन.